देशातील नक्षलवाद्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी। प्रमुख नक्षलवादी नेता सोनू उर्फ भूपती आत्मसमर्पण करणार आहे। सोनू उर्फ भूपती 60 साथीदारांसह आणि 50 शस्त्रांसह आत्मसमर्पण करणार अशी माहिती मिळते आहे। भूपतीचं वय 7 वर्षाचं आहे। युद्धबंदीच्या निर्णयानंतर संघटनेमध्ये अशांतता बघायला मिळाली। भूपतीच्या जीवाला त्याच्याच साथीदारांपासून धोका होता। सोनू उर्फ भूपतीने जारी केलेल्या युद्धबंदीच्या प्रेस नोटमध्ये संघटनेमध्ये अशांतता निर्माण झाली होती। आताची ही महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। देशातल्या सर्वोच्च नक्षली नेत्यापैकी एक असलेल्या भूपती उर्फ सोनू यांनी आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे ठरवले असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे भूपती आपल्या 60 सहकाऱ्यांसोबत आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यात असल्याची माहिती प्राप्त आहे आणि तब्बल 50 शस्त्रासह भूपती जो आहे तो आत्मसमर्पण करणार आहे। महत्त्वाचे म्हणजे काही महिन्यापूर्वी भूपतीची पत्नी तारक्का हिने सुद्धा गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेला होता आणि काही दिवसापूर्वी भूपती याने एक पत्रकसुद्धा जारी केलेले होते। त्यामध्ये त्यांनी शस्त्रे खाली टाकण्याचे आव्हान नक्षल्यांसमोर केले होते। आज ती घडी आज आलेली आहे असं दिसून येत आहे आणि तब्बल आपल्या 60 सहकाऱ्यांसमवेत भूपती गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे। महत्त्वाचे म्हणजे आता यामुळे गडचिरोली जिल्हा तो आहे नक्षलमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।